एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहताय माझा विशेष एबीपी माझावर। जानेवारी महिना, नवीन वर्ष सुरू झालं की ज्या काही निवडक गोष्टी असतात की ज्यामुळे महाराष्ट्रात नवीन वर्ष सुरू होतं याची आपल्याला एक जाणीव यायला लागते। उदाहरणार्थ मकर संक्रांत जसा आपला सण आहे तसाच एक साहित्यिक सण हा सुद्धा महाराष्ट्रात नवीन वर्ष येतोय अशा प्रकारची संवेदना जागृत करतो। मात्र ती सुख संवेदना असतेच असं नाही। त्याचं कारण मकर संक्रांतीमुळे तिळगुळ आठवतात, पण साहित्य संमेलनामुळे वाद आठवतात। आणि दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे वादाची परंपरा यंदा सुद्धा कायम राहताना दिसते। यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वादाचं कारण ठरलेले स्थळ शोधणं हा महाराष्ट्रामध्ये साहित्यिक विषय झालेला आहे की स्थळ शोधणे म्हणजे काय डोक्याला ताप असतो। यावेळी सुद्धा तसंच आहे। दिल्लीकरांची पण इच्छा आहे साहित्य संमेलन दिल्लीत व्हावं, नाशिककरांची पण इच्छा आहे। पण नाशिककरांची इच्छा हा साहित्याचा भाग नक्कीच असेल, साहित्याबद्दल आस्थेचा भाग नक्कीच असेल, पण त्यामागे शरद पवारांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या कार्यक्रमाचा काही एक वेगळाच योग जुळवून घेण्याची सुद्धा काही जणांची तयारी सुरू आहे या साहित्यिक राजकारणामध्ये। असा हा सगळा विषय घेऊन आपण माझा विशेषला सुरू करणार आहोत, पण नेहमीप्रमाणे विषय समजून घेऊयात या रिपोर्टमधून। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण जुनं झालंय। कधी संमेलनाध्यक्षाची निवड, कधी कुठलं तरी वादग्रस्त पुस्तक, कधी नेमणुका, कधी बाह्य संघटनांचे विरोध, अशा एक ना अनेक कारणांमुळे संमेलनाला वादाचा फेरा कधी चुकत नाही। यंदाही संमेलनापूर्वी वाद होतोय तो हे संमेलन कुठं घ्यायचं यावरून। यंदा संमेलन दिल्लीत व्हावं अशी दिल्लीकर मराठी लोकांची इच्छा आहे। महाराष्ट्राचं हीरक महोत्सवी स्थापना वर्ष, पानिपतच्या लढाईला झालेली 260 वर्ष आणि तब्बल 67 वर्षानंतर दिल्लीकडून होणारी मागणी ही कारणं दिली जात आहे। दुसरीकडे संमेलनाच्या स्थळातल्या चर्चेत नाशिकनेही आघाडी घेतली असून शरद पवारांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचा योग काही मंडळींना नाशकात साधायचा असल्याची चर्चा आहे आणि यासाठी संमेलन नाशकात व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान यामुळे मराठी साहित्य महामंडळ मात्र वादाच्या केंद्रस्थानी आलंय। आजच्या ई बुकच्या जमान्यात संमेलनाचं स्थळ चर्चेत येणं हे तसं गमतीदारच, पण संमेलन कुठेही होवो, रसिक वाचकांचा हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडो हीच अपेक्षा। मग नेमकं काय प्रकार झालेला आहे, नेमकं काय चाललेलं आहे? दरवर्षी साहित्य संमेलन वादाशी का जोडलं गेले आणि यंदाचा वाद काय आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत। माझ्यासोबत असतील हेमंत टकले, कोषाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, अविनाश चोरडिया दिल्ली स्थित साहित्यप्रेमी आहेत आणि संयोजक सुद्धा आहेत ज्यांनी अपेक्षा व्यक्त केली की दिल्ली साहित्य संमेलन यावं, मुकुंद संगोराम निवासी संपादक लोकसत्ता पुणे तेही आहेत, रवींद्र शोभणे साहित्यिक लेखक विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आणि अमोल देवळेकर सामाजिक कार्यकर्ते चर्चेत सहभागी होतात। सगळ्यांचं स्वागत। मी पहिल्यांदा जाणार आहे, मी मुकुंद संगोरामांपासून सुरुवात करणार आहे। मुकुंद संगोरामजी, या चर्चेचे काही असे भाग आहेत जे सामान्य वाचकांपर्यंत आमच्यापर्यंत येतातच असं नाही। काय हा मुद्दा आहे? नाशिक एक स्थळ म्हणून असू शकते की अनेक शहरांची नावं पुढे आलेली आहेत, पण शरद पवारांचं सहस्त्रचंद्र दर्शन नाशिक की दिल्ली असा नेमका वाद आहे तरी काय? दरवर्षी साहित्य संमेलन ही साहित्य बाह्य कारणांसाठी गाजतात असं लक्षात आलेलं आहे। हो, संमेलन ज्या कारणांसाठी घडतात, ज्या कारणांसाठी आयोजित होतात, ज्या कारणांसाठी आयोजित करणं अपेक्षित असतं, त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या कारणांसाठी संमेलन होण्याच्या आधीच ती गाजायला लागतात। गेल्या कित्येक वर्षात मला आठवत नाहीये की साहित्य बाह्य कारणांच्या शिवाय फक्त साहित्यिक कारणांसाठी काही संमेलनं गाजली असतील असं घडलेलंच नाही। गेल्या 9 महिन्यामध्ये महाराष्ट्रातली सर्व पुस्तकांची दुकानं बंद होती। केरळ सारख्या सरकारनं महाराष्ट्रातल्या सर्व पुस्तकांची दुकानं उघडी ठेवण्याचा आदेश दिला होता। महाराष्ट्रात ही दुकानं बंद राहिली होती। याच्याबद्दल साहित्यिक वर्तुळात, साहित्यिक संघटनांमध्ये कुठल्याही प्रकारचा कुठलाही आक्षेप, असंतोष व्यक्त झाला नाही। एवढंच नाही तर ग्रंथालय सुद्धा अगदी अलीकडे सुरू झाली। या सगळ्याचा एक अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या सगळ्यांना साहित्यापेक्षा साहित्याच्या अन्य कारणांमध्ये अधिक रस आहे। संमेलन कुठं घ्यायचं, नाशिकला घ्यायचं का दिल्लीला घ्यायचं, यापेक्षा संमेलन कशासाठी घ्यायचं आणि त्या संमेलनात नेमकं काय घडवून आणायचं, साहित्याच्या प्रसारासाठी, साहित्याच्या उन्नयनासाठी अधिक काही प्रयत्न करायचे असतील तर साहित्य संमेलनाचं स्थळ हा मुळात वादाचा विषयच व्हायला नको, बरोबर असं मला वाटतं। मी रवींद्र शोभणेंकडे जातो। शोभणेजी, याच्यातला एक मुद्दा हा राजकारणाचा सुद्धा आहे। म्हणजे स्थळाचा वाद असता तो अनेकांचा असतो, तो त्या अर्थानं वाद झाला नसता आमच्या शहरात की तुमच्या शहरात। ही एक प्रेमळ वाद असतो, तो कधी पुणे विरुद्ध नाशिक, मग काय विदर्भ विरुद्ध मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र, पण हा प्रेमळ वाद आहे। याला एक कंगोरा आहे
शरद पवारांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाचा आणि तो मेळ साधण्याचा काही प्रयत्न पडद्यामागून चाललेले असे दावे होत आहेत. हा काय प्रकार आहे? आपल्याला याची काही कल्पना साहित्यिक वर्तुळात काही चालली आहे का? मुळात असं आहे की शरदराव पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाचं निमित्त हे वर्तमानपत्रातून आपण वाचलेलं आहे. हो, आयोजकांनी किंवा महामंडळाने या संदर्भामध्ये कुठलंही आपलं वक्तव्य केलेलं नाही आहे. आणि शरदचंद्र पवारांच्या हो, सहस्त्र दर्शन चंद्राच्या निमित्तानं हे संमेलन घ्यायचं असा हा वाद जो उकरून काढण्यात आलेला आहे तो वादच मुळात ज्याला आपण काय म्हणू की त्याला पाया नाही आहे. बरं. या वादाचं एक दुसरं असं कारण असं आहे की ज्या व्यक्तींना किंवा ज्या मंडळींना हे संमेलन नाशिकमध्ये नको आहे अशी मंडळी अशा प्रकारच्या वादामध्ये जाण्याचा एक प्रयत्न करतात आहे. बरं. संमेलन हे नाशिकला की दिल्लीला हा जो वाद आहे हा केवळ वाद सध्या वादापुरताच आहे. बरं. कारण की अद्याप निश्चितपणे स्थळ ठरलेलं नाही आहे. पण तरी समजा जर स्थळ ठरलं असेल तर ते नाशिकच्या बाजूने जर गेलं तर त्याला काहीही अडचण आहे असं मला वाटत नाही. कारण की याच्या आधी शोभण्याची एक सारखा दावा करण्यात येतो. साहित्य संमेलन शोभण्याची एक दावा करण्यात येतो आणि तो अगदीच तथ्यहीन अशातला भाग नाही. मधल्या काळात तर एक स्थिती अशी आली होती शोभण्याची, पुणे मग लोणावळा किंवा जे काही आसपास असेल त्या आधी किंवा नंतर लोणावळा, पुणे, ठाणे आणि मग जरा आणखी पुढे म्हणजे अखिल भारतीय तर सोडाच, अखिल महाराष्ट्र साहित्य संमेलन तरी आहे का? म्हणजे 3-4 वर्ष अशी स्थिती झाली होती की एक पश्चिम महाराष्ट्रातले 2-3 जिल्हे त्यातल्या ठाणे मुंबईच्या जवळपास कुठेतरी अशी अवस्था झाली होती. मग अशावेळी दिल्लीकर स्वतःहून बाहू पसरून म्हणतायत आमच्याकडे या, पानिपतच्या लढाईला 260 वर्ष झाली, महाराष्ट्र स्थापनेचं हिरक महोत्सवी वर्ष आहे आणि दिल्लीकर जवळपास 6 दशकांनंतर मागतायत की आमच्याकडे द्या. मग आपण मराठी जनांनी, महाराष्ट्रातल्या मराठी जनांनी दिल्लीतल्या मराठी जनांसाठी मन मोकळं करायला काय हरकत आहे? नाही, महाराष्ट्राला जर 60 वर्ष पूर्ण होतात आहे तर हा सोहळा महाराष्ट्रामध्येच का होऊ नये? कारण की नाशिक ही भूमी बरं ही प्रतिभावंतांची भूमी आहे. ज्या नाशिक मधल्या तात्यासाहेब शिरवाडकरांना दुसऱ्यांदा म्हणजे दुसरं ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर कानेटकरांची ती भूमी आहे. ती भूमी इतिहासाचार्य विका राजवाडींची आहे, अहिताग्नी राजवाडींची भूमी आहे आणि जिथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक चांगल्या प्रमाणामध्ये आयोजित होऊ शकतं. मला शोभण्याची बेसिक भूमिका कळली. मी चोरडियांकडे जातो. मी शोभण्यांची भूमिका घेऊन चोरडियांकडे जातो. चोरडियाजी, आपल्याला जर का आवाज ऐकायला आला असेल त्यांचा तर शोभण्यांच्या म्हणण्यामध्ये काही मुद्दे आहेत. नाशिक एक सोयीचा सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये, क्रमांक 2 ती थोर मान्यवर साहित्यिकांची भूमी आहे, विचारवंतांची भूमी आहे आणि मग महाराष्ट्राचाच हिरक महोत्सव असेल तर तो नाशिकमध्ये स्थापन होणं अधिकच चांगलं आहे कारण तिथे तर थेट तात्यारावच होते. मग काय हरकत आहे? मग जरा नाशिकच का नाही असा त्यांचा सूर आहे. मला याबद्दल एक सांगायचं की आपण आता या चर्चेमध्ये सारखं सांगतोय की हा वाद नाही आहे, हा विचाराचा एक मत होण्याचा मार्ग आहे. हे लक्षात आपण सगळ्यांनी अगोदर ठेवायला पाहिजे. नाशिकमध्ये सुद्धा संमेलन, मी दिल्लीसाठी प्रयत्न करत आहोत, नाशिकमध्ये संमेलन होत असेल तरी मला त्याची काही अडचण नाही. नाशिकसुद्धा एक साहित्यिक शहर आहे, कुसुमाग्रज गरजांचं शहर आहे आणि तिथे संमेलन आपण जर घेत असेल तर तेही योग्य आहे. पण त्यापेक्षा मी माझी दिल्लीची भूमिका या मार्गाने ठेवतो की दिल्लीमध्ये अखिल भारतीय लेवलचं आपलं संमेलन आपण घेत आहोत आणि दिल्लीमध्ये आजपासून 1954 साली संमेलन झालं होतं. त्यानंतर संमेलन काही झालं नाही आणि दिल्लीची पृष्ठभूमिका जर बघितली गेली, किती काही जरी सांगितलं तरी राजकारण, समाजकारण या सगळ्या गोष्टी एकमेकात मिसळलेल्या आहेत. कुठे ना कुठे त्याची तुम्हाला पदचिन्ह दिसतीलच, पण त्याला आपण नाकारून चालणार नाही कारण की तो आता त्या प्रकारचं एक आपलं कल्चर. चोरडियाजी, हा कार्यक्रम आम्ही आमच्या सोशल मीडियावर पण टाकलेला आहे. लोक मला आणि आमच्या सोशल मीडियावरती सुद्धा व्यक्त होत आहेत. काही जणांचे काही मुद्दे जे मी इकडे माझ्या लॅपटॉपवरती आता बघतोय, लोकांचे काय आक्षेप तुम्हा मंडळींबद्दल आहेत दिल्लीच्या,
नाशिकचं नाव म्हणजे मुळात दिल्ली चर्चेत नसताना जी इथली या शहरांची नावं चर्चेत येत होती तेव्हा आपल्यापैकी कोणी पुढे आलं नाही. आपली संयोजक संस्था कोण आहे ते डिक्लेअर झालं नव्हतं. आता नाशिकचं नाव जवळपास फायनल झाल्यानंतर आता आम्हाला दिल्लीला संमेलन न्यायचंय आणि मग दिल्लीला नाही नेलं की बघा मराठी जन सगळं महाराष्ट्रामध्ये संमेलनं ठेवतात असं व्यक्त करणं कितपत योग्य आहे? नाही, मी असं याबद्दल हे सांगेल की मी 1.5 वर्षापासून प्रयत्न करतोय दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन अखिल भारतीय व्हावं याचं 1.5 वर्षापासून प्रयत्न करतो. हे कोविडमध्ये आल्यामुळे मग थोडंसं ते राहून गेलं. असं काही नाहीये की आज आम्ही लगेच आलोय. हे माझे पत्र किंवा माझी अर्ज मी चोरड्याची संस्था सांगा मला, कोणती संस्था पुढाकार घेणार आहे? मुलाखती झाल्या होत्या त्यावेळी सुद्धा. कोणती संस्था आहे दिल्लीतली की जी पुढाकार घेणाऱ्याची या खर्च उचलू शकते? शरद संस्था आहे आमची एक. नाही, शरद संस्था आहे आणि आम्ही सगळे मराठी लोक जिथं दिल्लीमध्ये आज 35, 40 वर्षापासून राहत आहोत, आम्ही सगळे प्रयत्न करून त्याला चांगल्या प्रकारचं रूप द्यायचा आम्ही प्रयत्न करू. नाही चोरडियाजी, याच्यात एक नाजूक मुद्दा असा आहे, सरहदचे संजय नहार काम करतात, काश्मीरमध्ये पण काम करत असतात. त्यांची इच्छा तर काश्मीरमध्ये संमेलन घेण्याची पण होती. त्यांना काही वर्षांपूर्वी हरियाणामध्ये संमेलनाची संधी देण्यात आली होती. त्यांनी तिकडे काम केलेलं आहे, लोक नेले होते आणि चांगलं संमेलन झालं. सदानंद मोरे अध्यक्ष होते. आता दरवेळी एकच संस्था आयोजक असेल असा आग्रह का? पंजाबमध्ये माफ करा, पंजाबमध्ये संमेलन झालं होतं. आणि दिल्लीमध्ये होण्याचा आग्रह फक्त केवळ याच्यासाठी आहे की आजची जर परिस्थिती बघितली गेली, तुम्ही अखिल भारतीय लेवलचं करत आहात, तो जर समजा तुम्ही दिल्लीमध्ये केला तर तोही एक चांगला संमेलन होण्याची शक्यता आहे. आणि आम्ही सगळे प्रयत्न करून त्याला पूर्णपणे चांगल्या प्रकारे करू. आता या गोष्टी बघा, मी काय राजनीतिक व्यक्ती नाही आहे, मी एक सोशल ऍक्टिव्हिटीज म्हणून काम करत असतो. मी ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स याचा राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेलो आहे आणि पूर्ण भारताभरामध्ये मी काम केलं आहे. माझे असे म्हणणं आहे की आपण कुठल्याही गोष्टीला एका सीमेमध्ये किंवा एका याच्यामध्ये बांधून. मला एक प्रश्न करता तुम्हाला घ्यायचा होता, मी थोडासा नंतर विचारतो. मी जातोय सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अशोक देवळेकरांकडे आणि ब्रेक नंतर मी टकलेंची मी विसरलो नाही, तुमच्याकडे मी येणार आहे. मी जातोय सामाजिक कार्यकर्ते देवळेकरांकडे. देवळेकरजी, तुम्ही मगाशी हात वर करत होता, तुम्हाला काही मुद्दा मांडायचा आहे, बोला. 3 मुद्दे फार महत्वाचे. पहिला मुद्दा सगळ्यात की तुम्ही आता म्हटलं की नाशिकचं जे संमेलन आहे हे जवळपास फायनल होत आहे आणि मग ऐन वेळेस दिल्लीचं नाव पुढे करतं. तर पहिल्यापासून फायनल करायची जी गोष्ट नाही ती मुळात महामंडळाने केली. कारण फक्त नाशिक आणि दिल्ली हे चर्चेतली शहर नाही, इतरही शहर चर्चेला होती. आणि परवा जी औरंगाबादला मिटिंग झाली त्याच्यामध्ये इतर शहरांची चर्चा सुद्धा झाली नाही. किंवा आता जी स्थळ समिती आहे, जी स्थळ ठरवणारी समिती आहे, ती फक्त नाशिकला भेट देऊन स्थळ ठरवणार आहे. म्हणजे इतर शहरांना सुद्धा संधी द्यायला पाहिजे होती. ती संधी न देता पूर्वनियोजित पद्धतीने जे ठरवलंय त्यालाच संधी द्यायची, ही भूमिका महामंडळाची आहे. ती भूमिका सरदची किंवा अविनाश चोरडेंची यांची नाहीये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अनेक आक्षेप सोशल मीडियातल्या जे आहेत त्याच्याविषयी मी आता इथे स्पष्टीकरण देऊ इच्छितो की सोशल मीडियातले असे आक्षेप आहेत की पहाडगंजमध्ये कुठे मराठी शिकवतात शाळांमध्ये, किंवा जेएनयू मध्ये तिसरा भाषा म्हणून मराठीला जी मान्यता आहे ती कशी गेली, किंवा कौतिकराव ठाले पाटलांनी सांगितलं की जेएनयू महाराष्ट्र परिचय मंडळ जे आहे, महाराष्ट्र साहित्य परिचय मंडळ, तिथे दिल्लीतली किती लोक गेली. ही गोष्ट खरी आहे आणि म्हणूनच साहित्य संमेलन हे दिल्लीत व्हायला पाहिजे. कारण जिथे नाहीये तिथे आपण पोहोचलं पाहिजे. आणि दिल्ली शेवटी ही भारताची राजधानी आहे. जेव्हा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी प्रत्येकाची जर मनातली इच्छा असेल तर तो दिल्लीत मिळणार आहे, पुण्या मुंबईत मिळणार नाही. आज महाराष्ट्राच्या स्थापनेला 61 वर्ष पूर्ण होत आहेत आणि दिल्लीमध्ये आपण मोर्चा काढला होता महाराष्ट्राची स्थापना व्हावी, महाराष्ट्र राज्य मराठी भाषिकांना मिळावं. तो पुण्या मुंबईत नव्हता काढला. शाहीर अमर शेखांनी आपली जी शाहिरीने दिल्लीत गुंतवून सोडली होती. कारण शेवटी न्याय मिळण्याचं ठिकाण हे दिल्ली. आपण हा मुद्दा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करूयात. मी एक छोटासा ब्रेक येतो, वेळेची मर्यादा मला पाळावी लागेल. एक छोटासा ब्रेक. ब्रेकच्या नंतर मी हेमंत टकले यांच्यापासून सुरुवात करेन चर्चेची पुढची फेरी. छोटासा ब्रेक पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष आणि आपली चर्चा सुरू आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रस्तावित स्थळाबाबतीत. सध्या नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे, ते म्हणजे नाशिक. दिल्लीकर सुद्धा अपेक्षा करून आहेत की त्यांच्याकडे संमेलन स्थळ येईल. मी जातो हेमंत टकले यांच्याकडे. हेमंत टकलेच्या या सगळ्या वादामध्ये आतापर्यंत 2 शहरांचा वाद असता तर कदाचित तेवढ्यापुरता तो राहिला असता, पण त्याच्यामध्ये प्रवेश झाला शरद पवारांचं सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा. मग त्याचा नाशिकशी असणारा योग आणि योगायोग याकडे आपण कसं पाहताय? एक तर मुळामध्ये
आपण हा जो आदरणीय पवार साहेबांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचा उल्लेख वारंवार करताय, तशा प्रकारची या नियोजनाच्या वेळेला अशी कुठलीही समोर गोष्ट धरून या संमेलनाचं निमंत्रण दिलं असं नव्हतं. बरं. हा खरोखरी योगायोगच आहे की साहेबांचं सहस्त्रचंद्र दर्शन या वर्षामध्ये येतंय. आता हा भाग जर आपण बाजूला सोडला तर नाशिकच का, याची एक फार मोठी त्याच्या मागची परंपरा याच्यामध्ये आपल्याला बघता येईल. आणि नाशिकला सुद्धा आतापर्यंत फक्त 2 वेळेला साहित्य संमेलन झालेलं आहे. एकदा स्वातंत्र्यपूर्व काळात आणि एकदा स्वातंत्र्यानंतर. बरं. आता नाशिकमध्ये ही जी परंपरा आहे साहित्याची, ही थेट लक्ष्मीबाई टिळकांपासून सुरू होते. वीर सावरकर नाशिक भूमीतलेच, तिथपासून कवी गोविंद असतील, तिथपासून अगदी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, डॉक्टर अ.वा. वरटी अशी कितीतरी नावं सांगता येतील. आणि ही नावं सांगताना याला एक सामाजिक परिमाण सुद्धा आहे. नाशिक हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचंही केंद्र होतं आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाराम सत्याग्रहाचंही हेच केंद्र होतं. इतकी पार्श्वभूमी असलेल्या नाशिकमध्ये आजच्या घडीला सुद्धा आजची मराठी आपली आत्मसात करून आजच्या मराठीत लिहिणारे नवे तरुण उमेदीचे लेखकही आज नाशिकमध्ये लेखक कवी मोठ्या प्रमाणात आहेत. आणि त्याचा थेट संबंध केवळ साहित्याशी नाही, तर सांस्कृतिक आहे, शिक्षणाशी आहे आणि परिवर्तनाशी आहे. नाशिकची निवड आम्हाला त्या दृष्टीने परिवर्तनाचं पाऊल म्हणून आम्ही पाहतोय. कारण लोकहितवादी मंडळ ही संस्था ज्यांनी आम्ही आमंत्रण दिलंय, ही संस्थेची स्थापना 1950 साली झाली. त्याला 70 वर्ष पूर्ण झाली. ही संस्था स्थापन केली कुसुमाग्रजांनी. कुसुमाग्रज जिथे शिकले त्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या परिसरामध्ये आम्ही संमेलनाचं एक स्थळ म्हणून सुचवलेलं आहे. त्यालाही परंपरा आहे, कारण ते कॉलेज 1918 साली स्थापन झालेलं आहे. आणि वसंत कानेटकरांची प्राध्यापक म्हणून पहिली नेमणूक ही नाशिकच्या हंपराठा महाविद्यालयात झाली. म्हणजे कुसुमाग्रज जिथे विद्यार्थी, वसंत कानेटकर जिथे प्रोफेसर, जिथे डॉक्टर अ.वा. वरटींपासून मनोहर शहाण्यांपासून आजच्या घडीचे प्राजक्त देशमुख असेल, ऐश्वर पाटेकर असेल किंवा होळकर असतील, असे असंख्य लोक आणि ज्यांचा फक्त साहित्याशी नाही जीवनाशी संबंध आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गरजा जय जयकार हा काही फक्त एका कवी मनाचा हे नाहीये. तो जो स्वर आहे तो संबंध क्रांतीचा जय जयकार करणारा हा. म्हणजे टकलेजी तुम्ही हा आढावा इतक्या संक्षिप्तपणे पण इतका विस्तृत आढावा सुद्धा संक्षिप्तपणे घेऊन तुम्ही अगदी दाखवून दिलेले. नाशिकची मला कल्पना नाहीये की नाशिकच्या कॅन्डिडेटसाठी तुम्ही व्यक्तिगत प्रयत्न करताय का, पण करत असाल तर तुमची मांडणीच इतकी प्रभावशाली आहे, प्रभावी आहे की तेवढ्यासाठीच कदाचित सगळे सिलेक्शन मंडळ बहुधा तुमच्या बाजूने बायस व्हायला सुद्धा हरकत नाही. मी जातो एक छोटीशी कमेंट घेतो देवळेकरांची. देवळेकरजी बघा, तुम्ही नाशिकचं एवढं सांगतायत, त्यांनी तयारी सकट म्हणजे त्यांनी महत्व तर सांगितलं आणि त्याशिवाय तयारी पण सांगितली. दिल्लीकरांचं महत्व चांगली गोष्ट आहे, पण तयारीच्या बाबतीत कोणी पुढे येत नाहीये. देवळेकर 2 मुद्दे त्याच्या बाबतीत. पहिली गोष्ट तर मी इथे अभिमानाने सांगू इच्छितो की मी स्वतः नाशिककर आहे. दुसरी गोष्ट नाशिकचं साहित्याचं योगदान याच्याविषयी काही धुमत नाही, किंबहुना नाशिक उत्तम आहे की नाही याच्याविषयी वाद नाहीच आहे. किंवा दुसरा मुद्दा जो आहे की शरद पवार साहेबांचं सहस्त्रचंद्र दर्शन हा सुद्धा वादाचा मुद्दा नाही. उलट शरद पवार साहेबांचं सहस्त्रचंद्र दर्शन या निमित्ताने होत असेल तर त्याच्यासाठी दिल्लीचीच पार्श्वभूमी ही अधिक व्यापक आणि मोठी आणि देशाच्या दृष्टिकोनातून आहेत. कारण पवार साहेब गेली 20 वर्ष या राज्याचं देशात नेतृत्व करतात. आणि दुसरी गोष्ट, नाशिक सर्वोत्तम आहेत. नाशिक की दिल्ली हा वाद नाही, तर ज्या लोकहितवादी मंडळाकडनं हे निमंत्रण आलंय त्याच लोकहितवादी मंडळींना साक्षी ठेवून मी सांगू इच्छितो की लोकहिताची भूमिका आज काय आहे की आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन आपल्याला गर्दीचं घेता येणार नाही. मग गर्दीचं नसेल घेता येत तर मग दर्दींचं घ्यायला पाहिजे, आणि दर्दींचं जर घ्यायचं असेल तर ऍट द सेंटर आणि ऑफ द सेंटर घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आज साहित्य महामंडळ कशासाठी प्रयत्न करतं की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला आपण पानिपतच्या युद्धाला 260 वर्ष पूर्ण करतोय, त्यांना आदरांजली व्हायला पाहिजे. तिसरी गोष्ट, ज्या मराठ्यांनी यमुनेपार पराक्रम गाजवला, अगदी आज महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही मराठी माणूस गेला तर तिथं तो राज्यकर्ता झालाय. म्हणजे इंदूर असेल, देवास असेल, दर असेल किंवा ग्वाल्हेर असेल किंवा खाली तंजावर असेल, वेल्लोर असेल, अशी मराठी माणसं जर मराठी क्षितिजाच्या पलीकडे जात असतील
आणि तिथे जाऊन जर राज्यकर्ते होत असतील तर त्यांचा गौरव हा पानिपतच्या भूमीमध्ये दिल्लीच्या तीरावरती किंवा यमुनेच्या तीरावरच व्हायला पाहिजे. आणि शरद पवार साहेबांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या बाहेर नेतृत्व केलंय म्हणून त्यांचं सुद्धा सहस्त्र दर्शन जर साजरं करायचं असेल तर दिल्ली सारखं दुसरं मला ठिकाण फक्त नाही. आणि देवळेकर एक म्हणून ब्रेक घेण्यापूर्वी एक कमेंट माझी, एक ब्रेक घेण्यापूर्वी तुम्ही ज्या प्रकारे ते जोडताय ते ऐकायला खरंच चांगलं आहे. मी पानिपतला आम्ही डॉक्युमेंटरी केली होती, मी पण जाऊन आलेलो आहे. पण अशा जोडाजोडच करायची झाली तर पानिपत झालं, त्याच्यात लढले कोण होते? मराठे. त्यांचं नेतृत्व कोण? पेशवे. पेशवे कुठले? पुण्याचे. शरद पवारांचं सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा असेल पण शरद पवार कुठले? पुण्याचे. मग पुण्यातच का नको संमेलन? असं सुद्धा करता येईल. अशा प्रकारे आपल्याला किल्लीचं पुलिंग किल्ला असं करून चालणार नाही. आपल्याला लॉजिकल मुद्दे मांडावे लागतील आणि मग त्यानुसार मांडणी करावी लागेल. मी एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर मी पुन्हा एकदा मुकुंद संगोरामांकडे जाईन आणि त्यांच्यापासून सुरुवात करेन. कारण याच्यामध्ये एक लक्षात घेऊयात, दोन्ही शहरांचा एक प्रेमळ राग आहे, एक प्रेमळ वाद आहे. तो अस्मितेचा राग नाही, प्रेमळ वाद आहे. त्यातून देवळेकर स्वतःच म्हणताय ते नाशिकचे. तेव्हा एक छोटासा ब्रेक. ब्रेकच्या नंतर बघूयात सुसंवाद आणखी कसा पुढे जातोय. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रस्तावित स्थळाविषयीची. मी आता जातोय मुकुंद संगोराम यांच्याकडे आणि त्यानंतर मी रवींद्र शोभणे आणि बाकीच्या मंडळींकडे सुद्धा जाईन. संगोरामजी, याच्यातला एक मुद्दा मी जसं आपण पहिल्यापासून म्हणतोय की याच्यात हा काही इतर वेळी जो फार कठोर वाद होता तसे वाद नाहीत. हे एक आग्रही प्रेमळ वाद आहेत. पण तरी सुद्धा आपण थोडासा मी वेगळ्या प्रकारे विचार करू तुम्हाला देण्याचा, म्हणजे तुम्ही मांडावा असा मी अशी विनंती करेन की आपली बहुतांश संमेलन ही महाराष्ट्रामध्ये होतात. आपल्या कार्यक्रमाचं नाव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल तर महाराष्ट्राबाहेर झाला अशी म्हणजे कधीतरी एकदा पंजाबात जाणार, मग कधीतरी बडोद्याला जाणार, कधीतरी दिल्ली, तर काय 60 वर्षानंतर वगैरे. ही फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे का महाराष्ट्रात शहरांमध्ये जाण्याची फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे? प्रसन्न, तू म्हणतो ते अगदी खरं आहे. मुळात मराठी ही भारतातली दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांपेक्षा मराठी बोलणाऱ्या नागरिकांची संख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्राचीच लोकसंख्या जर 12 कोटीच्या आसपास असेल तर फक्त मराठी बोलणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. आणि महाराष्ट्रातून बाहेर पडून जगभर स्थिरस्थावर झालेलेही खूप आहेत. पण एक मुद्दा आपल्याला स्पष्टपणे बोलायला पाहिजे, ते कोणी बोलत नाहीये असं माझ्या लक्षात आलं पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये. बरं, साहित्य महामंडळ, अखिल भारतीय साहित्य महामंडळ ही संस्था संमेलन वाटण्यासाठी आहे का? यावर्षी तुला देतो, पुढच्या वर्षी तुला देतो, बरोबर आहे. तुझा अर्ज आधी आला, मग मला असं वाटतं की हा माझ्या जवळचा आहे त्याला देतो. खरंय. या पद्धतीनं संमेलन वाटणं हा काही त्यांच्या मालकीची गोष्ट आहे का काय? संमेलन देणं ही कोणाची तरी मालकी. आणि यावर्षी नाशिकवाले म्हणाले हे घ्या तुम्हाला दिले बक्षीस चला, पुढच्या वर्षी आले दिल्लीवाले तुम्हाला दिलं बक्षीस चला. या पद्धतीनं संमेलन वाटण्यानं साहित्य महामंडळ ही एक एकाधिकारशाही एकवटणारी संघटना बनायला लागलेली आहे गेल्या अनेक वर्षात. तिथं औरंगाबाद मधल्या सभेत जो गोंधळ झाला तो गोंधळ केवळ याच कारणासाठी झाला की फक्त नाशिकच तुम्ही का म्हणता, तुम्ही असं म्हणा. म्हणजे खरं म्हणजे राजकारणच करायचं होतं तर दिल्ली आणि नाशिक दोन्हीकडे त्यांची माणसं जाऊन आली असती आणि त्यांनी नाशिकला उजवं दिलं असतं तर समजू शकलो असतो. पण त्यांनी दिल्लीचं नावच घ्यायचं नाही. म्हणजे आपण तरतम भाव सुद्धा करत नाही, ठरवूनच मिटिंग आयोजित करतो आणि त्या बैठकीमध्ये निर्णय काय घ्यायचा हे बैठक सुरू होण्यापूर्वीच ठरवतो. हे काही बरोबर आहे असं मला वाटत नाही. हे साहित्याचा याच्याशी काहीच संबंध नाही. पण साहित्य महामंडळ साहित्य सोडूनच सगळ्या गोष्टी करत आलेलं आहे. पण मग संगोराम सर, अशा सरंजामी प्रवृत्ती की जिकडे बक्षिसं, खिरापती आणि इनामदाऱ्या वाटण्याची प्रवृत्ती आहे का तिकडे महामंडळात, की जेणेमुळे दिलं शहर तुला, आता ही मनसबदारी तुम्हाला, हे साहित्य संमेलन यांना, अशी काही प्रवृत्ती आहे का सरंजामी तिकडे? अगदी बरोबर. या पद्धतीनं गेली अनेक वर्ष म्हणजे त्या महामंडळाला ज्याला आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे त्यांची दाढी कुरवळल्याशिवाय मिळत नाही असं जर होणार असेल ना तर या पद्धतीने संमेलनांचा मूळ हेतूच हरताळ फासला जातो ना. माझ्याकडे खूप पैसे आहेत, मी खूप दिमागदार संमेलन आयोजित करू शकतो. हे संमेलन यासाठी नाहीये किती पैसे खर्च करता आणि किती दिमाग दाखवता. हे सगळं संमेलन साहित्याच्या उन्नयनासाठी, रसिकांच्या आपल्या वाचकांच्या प्रेमासाठी, वाचकांमध्ये मराठीची आवड वाढावी, साहित्याची आवड वाढावी, त्यांना एक अतिशय तीव्र अशा अनुभूतीला सामोरं जाता यावं, असं साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवावं, यासाठीचा जर हा खटाटोप असेल
तर ही सरंजामशाही वृत्ती अत्यंत अघोरी आहे. आपण अतिशय संगोरामांनी हा मुद्दा मांडलेला आहे, आपण लक्षात घ्या. संगोराम हे पुण्यातल्या नव्हे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक ते ज्याला आपण म्हणू ते क्लासिकल म्युझिकचे कानसेन आहेत. ते स्वतः संपादक तर ते आहेतच आहेत, आणि त्यांची कमेंट आहे अनेक वर्षांपासूनच्या अनुभवाचा तो निचोड आहे, तो सार आहे त्याचं. मी जातोय रवींद्र शोभणेंकडे, कारण गंभीर कमेंट आहे, मला ही घ्यावी लागेल चर्चेमध्ये. रवींद्र शोभणेजी, प्रश्न नाशिक, दिल्ली, नांदेड कुठल्याही शहराचा नाहीये, त्याच्या निवड प्रक्रियेबद्दल आपण बोट ठेवणार आहोत की नाही? मूळ मुद्दा असा आहे की या पद्धतीनं महामंडळाचे आरोप ठेवलेले आहे ते आरोप मला बिनबुडाचे वाटतात. महामंडळामध्ये 4 घटक संस्था, 5 संलग्न संस्था असे सदस्य असतात, आणि त्यामुळे कुठलाही जर निर्णय होणार असेल तर तो बहुमताने निर्णय होतो. समजा जर नाशिकला जर साहित्य संमेलन दिलं गेलं असेल तर हा निर्णय बहुमताने झालेला आहे, हे आपण आधी मान्य केलं पाहिजे. बरं. दुसरं असं की दिल्लीला याच्या आधी 3-4 वर्षापूर्वी दिल्लीला आपण साहित्य संमेलन दिलं होतं महामंडळाने, आपण म्हणजे महामंडळाने, पण त्यावेळेला ऐनवेळी दिल्लीच्या त्या संस्थेनं हे निमंत्रण मागे घेतलं. त्यामुळं महामंडळ हे गोत्यात आलं, महामंडळ तोंडगशी पडलं, आणि त्यानंतर त्यांना ऐनवेळी हे संमेलन बडोद्याला घ्यावं लागलं. बडोद्यामध्ये हा मुद्दा, हे बडोद्याला संमेलन घ्यावं लागलं होतं. आणखी पुढचा मुद्दा असा आहे की समजा आपण जर दिल्लीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतलं तर तिथे ग्रंथ प्रदर्शन आणि ग्रंथ विक्रीला किती प्रतिसाद मिळेल हा पुन्हा एक वादाचा मुद्दा असतो. कारण की आपण जर परप्रांतामध्ये साहित्य संमेलन घेतलं तर संमेलनामधला जो एक महत्वाचा भाग असतो कोट्यावधीची पुस्तक विक्री, ही पुस्तक विक्री परप्रांतामध्ये शक्यतो होत नाही. त्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की दिल्ली अजूनही कोरोनाने पूर्णपणे फ्री झालेली नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि अशा याच्यामध्ये आम्ही मे मध्ये घेऊ, आम्ही जून मध्ये घेऊ, अशा पद्धतीनं जे दिल्लीकर सांगतात आहे. खरं म्हणजे दिल्लीकरांविषयी माझ्या मनात एक आदर आहे, पण हे संमेलन जर दिल्लीला घ्यायचंच आहे तर हे संमेलन त्यांना मे मध्ये जून मध्ये घ्यायचं म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षात घ्यावं लागेल ना. त्यामुळे या आर्थिक वर्षात समजा हे संमेलन जर नाशिकला झालं तर चोरड्याजी उत्तर द्या. चोरड्याजी हा मुद्दा आहे, शोभणेचे मुद्दे मांडतायत चोरड्याजी, हे इतके लॉजिकल मुद्दे आहेत की या प्रश्नांची उत्तरं देण्याविना दिल्लीला घ्या दिल्लीला घ्या असा आवाज, म्हणजे मी तुमच्याबद्दल व्यक्तिगत नाही म्हणत आहे, बातम्या ज्या येत आहेत त्याच्यामध्ये आविर्भाव असा आहे की आम्ही तयारी झालेली आहे, तुम्ही फक्त नाव सांगा दिल्लीचं. पण शोभणे सांगतात ते मुद्दे महत्वाचे आहेत. आर्थिक वर्षाचा मुद्दा आहे. मे जून म्हणत असाल तर दिल्लीचा उन्हाळा म्हणजे प्रचंड असतो, आणि मग बाकीच्या तयारीचं काय, संस्था कोण आहे ऑर्गनायझिंग, याचा काहीच पत्ता नाहीये. चोरडियाजी, आणखी एक जून मध्ये मई महिन्यामध्ये वातावरण साधारणतः संस्थेला 5 वर्षापूर्वी शोभण्याची पूर्ण दिलं होतं. बोला शोभण्याची, बोला काय म्हणताय. 5 वर्षाआधी आपण दिल्लीला आपल्या इथे पंजाबमध्ये जे संमेलन भरलं ते संमेलन 5 वर्षापूर्वी आपण सरहद्द संस्थेला दिलं होतं, आणि एकाच संस्थेनं मागितलेली संमेलन आपण किती वेळा द्यायची हा किती वेळा मुद्दा आहे. चोरडियाजी, आपल्याला प्रश्न ऐरणीवर घ्यावा लागेल, बोला उत्तर द्या. नाही, असं आहे, शरदनी जरी मागच्या 5 वर्ष अगोदर संमेलन घेतलं होतं, ते गुमान पंजाबमध्ये घेतलं होतं, त्याचं एक वेगळं ऐतिहासिक कारण होतं, त्याच्यामुळे ते पंजाबमध्ये घेतलं गेलं. आणि दुसरं, दिल्लीमध्ये वातावरणाचं मई महिन्यामध्ये इतकं काही उन्हाळा नसतो, जो जूनपासून उन्हाळा चालू होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की दिल्लीमध्ये 1954 साली झालेलं संमेलन, त्याच्यानंतर संमेलन झालं नाहीये. त्याच्यामुळे दिल्लीमध्ये जर संमेलन घेतलं, अखिल भारतीय लेवलचं संमेलन आहे, त्याची प्रतिबिंब पूर्ण भारतामध्ये जाईल. आपण महाराष्ट्रामध्ये घेतच आहोत. माझं नाशिकच्या संमेलनासाठी माझा विरोध नाही. जे काही सांगितलं गेलंय या सगळ्या गोष्टी अगदी बरोबर आहेत, पण दिल्लीचं सुद्धा महत्व तेवढंच आहे. दिल्लीचं एक वेगळ्या दृष्टिकोनाने आपण बघून तो निर्णय घ्यायला पाहिजे. शरदरावांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली एक राजनीतिक. चोरडियाजी, तुम्ही नुसती तयारी म्हणताय. शोभणेने मगाचा आधीचा अनुभव पण सांगितला, होकार देण्याच्या पूर्वी माघार घेतली, मग जावं लागलं दुसरीकडे. मग या अनुभवांचं काय करायचं? आणि अजूनही तुम्ही ऑर्गनायझिंग संस्था इंटरेस्टेड कोण आहेत, नावं देणं सोडून द्या, ते पण नाही सांगितलेलं.
नाही शरद संस्था आणि मी स्वतः संयोजकाच्या रूपाने मध्ये मी काम करीन. आणि माझं असं म्हणणं आहे की शरद पवारांचं सुद्धा जर आम्हाला नेतृत्व मिळत असेल तर आम्ही त्यांच्याही हाताखाली काम करायला तयार आहोत. नाही, चोरड्याची इकडे एक मुद्दा आला आहे. चोरड्याची एक मुद्दा आलेला आहे. सरहदला राष्ट्रीय यापूर्वी नेते आहेत, ऑर्गनायझिंग ते राष्ट्रीय ऑपॉर्च्युनिटी नेते आहेत. दिल्यानंतर, सरहदला यापूर्वी समन्वय संयोजनाची संधी दिल्यानंतर पुन्हा किती वेळा द्यायची? बाकीच्या संस्था कुठे आहेत? आणि सरहद तसं म्हणायचं झालं तर पुण्याची. मग दिल्लीकर काय करतायत? मग दिल्लीच्या संस्था कोणत्या आहेत? नाही सरहद फक्त पुण्याची नाही आहे. सरहद फक्त पुण्याची नाही आहे, दिल्लीची पण आहे. दिल्लीचं ऑफिस आहे त्यांचं. मी स्वतः शरदशी पहिल्या दिवसापासून जुळलेलो आहे. मी तो सगळ्या गोष्टी तिथल्या त्यावेळी बघितलेल्या. सुरुवातीला मला वाटायचं की आम्ही हे काय करत आहोत, पण नंतर ज्याप्रमाणे त्या संस्थेचं काम दिसलं तर त्याच्यामध्ये सगळे जुळलो आम्ही. पण चोरड्याजी, तुम्ही एक प्रकारे याची ग्वाही, तुम्ही एक प्रकारे कबुलीनामा देताय की दिल्लीमध्ये अन्य कोणत्याही संस्था एवढी वर्ष झालेली आहेत, मराठी भाषिक स्थायिक झालेले आहेत, पण कोणी अशी व्यक्ती नाहीये, संस्था नाही की जी दिल्लीची आहे आणि संमेलन घेऊ पाहते. तुम्ही सरहदचं नाव असं घेत असाल तर मग यापुढे करारच करावा लागेल की महाराष्ट्राबाहेरची सगळी संमेलनं सरहदला देऊन टाका ऑर्गनायझिंगची. 1 वर्ष महाराष्ट्रात, 1 वर्ष महाराष्ट्राबाहेर, ऑर्गनायझिंग सरहद. मी स्वतः ऑल नाही असं नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मी ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स या संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष राहिलोय. राष्ट्रीय अध्यक्ष, ज्या संस्थेचे 75,000 मेंबर आहेत. आमची तिथे फार मोठी संस्था आहे, ती दिल्लीत आहे. आणि तालकोटरा सारख्या ठिकाणी वगैरे आम्ही चांगल्या प्रकारे हे कार्यक्रम घेऊ शकतो आणि येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था आम्ही चांगल्या प्रकारे दिल्लीमध्ये ठेवू शकतो. आणि हे सरहद संस्था किंवा मी संयोजक म्हणून करत आहोत, तर माझ्याबद्दल सुद्धा तुम्ही फेसबुकवरती चेक करू शकाल की मी माझ्या कारकिर्दीमध्ये काय कार्य घेतलेत ते तुम्हाला फेसबुकवरती सुद्धा दिसतीलच. तर माझं असं म्हणणं नाही आहे की दिल्लीमध्ये यासाठी की बाबा महाराष्ट्र दिनाचं आपण हे करतोय, 61वी साजरी करण्याचा एक आम्हाला मौका मिळेल. दिल्लीमध्ये तो आम्ही चांगल्या प्रकारे करू शकतो. हीच आमची भूमिका आहे. चोरड्याजी, जो शोभणेंनी आपल्याला अनुभव सांगितला, चोरड्याजी शोभणेंनी आपल्याला अनुभव सांगितला, दिल्लीला देकार देत असताना, होकार कळवत असताना अचानक त्यांनी माघार घेतली, तेव्हाच्या जे कोण संयोजक असतील त्यांनी. त्या अनुभवाचं काय करायचं? कुणाच्या भरोशावर हे नाव चर्चेला घ्यायचं दिल्ली? नाही असं आहे. नाही बरोबर आहे. मागच्या वेळेला मी दीड वर्ष अगोदर सुद्धा मी अर्ज दिलेला आहे आणि त्यावेळी जवळजवळ नक्कीच झालं होतं. त्यावेळी कुठल्याही शहराचं काही निमंत्रण नव्हतं, दिल्लीचंच फक्त निमंत्रण होतं. हे कोविड आल्यामुळे हे पुढे गेलं आणि त्याच्यामुळे आता हा परत आपण तो विचार घेतलाय आणि आपल्याला हा प्रश्न पडलेला आहे की दिल्ली का नाशिक. बरं, मी एक हेमंत टकलेंना इकडे एक प्रश्न विचारायचा होता, त्यानंतर मी ब्रेक घेईन. हेमंत टकलेजी, मगाशी आता चोरडियांनी सुद्धा उल्लेख केला की शरद पवारांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाचा मुद्दा असेल तर किंबहुना ते दिल्लीच तो कार्यक्रम होणं, सोहळा होणं आणि त्याला जोड साहित्य संमेलनाची असणं ही दुग्ध शर्करा योग ठरेल. दोघेही एक राष्ट्रीय, एक संमेलनाचं नावच राष्ट्रीय आणि दुसरे नेतेही राष्ट्रीय. मग असा विचार करायला काय हरकत आहे? हेमंत टकलेजी. नाही अशी भावनात्मक आवाहन करणं हे अतिशय चांगल्या कसलेल्या लोकांचं काम असतं. मी त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतो, आपण गेल्या 30-40 वर्षाचा महाराष्ट्रातल्या साहित्य संमेलनाचा इतिहास बघा. अगदी सरहदनी घेतलेला पंजाब मधलंही घ्या. या सर्व संमेलनाला एक राज्यकर्ता म्हणून विरोधी पक्षात असताना सुद्धा सगळ्यात जास्ती हजेरी लावलेली आहे साहित्य संमेलना, ती आदरणीय पवार साहेबांनी. एक वाचक म्हणून, एक रसिक म्हणून ते नेहमी या सगळ्याच्या पाठीमागे उभे राहिलेत. आता माझ्याकडे वेळ कमी आहे, तुम्हाला एकच उदाहरण देतो कोल्हापूरचं शाहू महाराजांचं सचित्र चरित्र छापावं असं तिथल्या बँकेत काम करणाऱ्या छोट्या कार्यकर्त्यांच्या मनात आलं. ते पवार साहेबांकडे गेले आणि त्याचं शाहू महाराजांचं सचित्र चरित्र त्यानंतर प्रकाशित झालं. त्याच्या आज 7वी आवृत्ती निघते. पवार साहेब या सगळ्याशी इतक्या प्रकारे जोडलेले आहेत की त्यासाठी
पवार साहेबांच्या सहस्त्रचंद्र दर्शन योगाची जी वाट आहे ती आम्हाला नाशिककरांना त्याची अधिक आस लागलेली आहे. बरं, मी दुसरा इकडे एक प्रश्न छोटासा राहिला- ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर माझ्याकडे मर्यादित वेळ असेल, पण मी बेसिक काही कमेंट्स घेईन की यापुढे कसं जाता येईल. आणि केवळ आताच्या संमेलनापुरता नाही, संमेलनाची म्हणजे अध्यक्षांची निवड असेल, मतदान असेल आणि स्थळाची निवड असेल, याबाबतीत काही अधिक सर्वसमावेशक पारदर्शक प्रक्रिया असू शकते का, यापर्यंत आपण जाऊ. कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी छोटासा ब्रेक. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. माझ्याकडे 6 मिनिटं आहे, त्यामुळे मान्यवरांना विनंती की तुम्ही थोडक्यात प्रतिक्रिया व्यक्त केली तर मला सगळ्यांकडे जाऊन मला समारोप करायचा आहे संगोरमांकडे. मी जातो देवळेकरांकडे. देवळेकरजी, काही विशिष्ट मर्यादा आहेत आणि आत्ताचा कोरोना काळ, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने येणारे ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी यांचं येणं जाणं, त्यांनी परत येणं, मधल्या काळात अचानक कुठे काय लॉकडाऊन वगैरे लागेल याची कल्पना नाही, त्यामुळे यंदा पुरता जरा हा आग्रह सोडला पाहिजे असं नाही वाटत? महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्य मंडळाचं काम हे संमेलन वाटणं जसं नाहीये, तसं साहित्य संमेलन आयोजित करणं ही काही लाभार्थीची भूमिका नाही. आणि यापूर्वी सरदने यशस्वी पद्धतीने पंजाबमध्ये साहित्य संमेलन आयोजित केलंय, तो पूर्व इतिहास तपासून घेतला पाहिजे. आणि आज सुद्धा म्हणजे मागच्या रविवारी राज्यपालांच्या हस्ते नामदेव अध्यासनाचा कार्यक्रम झाला आणि 6 वर्षापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनाचे पडसाद म्हणून आज सुद्धा रेग्युलर कार्यक्रम चालू आहेत. दुसरी गोष्ट, पंजाब सरकारने महाराष्ट्र सरकारपेक्षा चौपट पैसे त्या साहित्य संमेलनाला दिले होते. आणि म्हणूनच शेवटी मी एवढंच म्हणेन की नाशिक किंवा दिल्ली हा महत्वाचा मुद्दा नाही, मराठी भाषेचं उन्नयन आणि मराठी भाषेचा प्रचार प्रसार होणं हे साहित्य संमेलनाचं किंवा महामंडळाचं काम आहे. आणि जिथे सर्वात जास्त मराठी भाषेच्या प्रचाराला आणि उन्नयनाला जास्त संधी असेल तिथे ते संमेलन व्हायला पाहिजे. म्हणून सरहद आणि दिल्लीच्या बाबतीत मी आग्रही आहे. शोभलेजी, ठीक आहे, हे मुद्दे कबूल जरी असले तरीही मूळ मुद्दा असा आहे की आमचं असं मत आहे की अजूनही दिल्ली कोरोना फ्री झालेली नाही आहे. त्यामुळं ही जी भीती आहे, ही भीती सतत कायम मनामध्ये आहे. आणि जर आपल्याला जर संमेलन घ्यायचंच आहे तर पुढच्या वर्षी सुद्धा पुढच्या आर्थिक वर्षात ते संमेलन घेता येईल. दुसरा एक मुद्दा असा मांडला गेलेला आहे की यावर्षी समजा जर आपण जर दिल्लीला संमेलन घेतलं तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळू शकेल. जे अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळावी याकरता रंगनाथ पठारेंच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली आणि त्यांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट्स हे दिल्लीला कधीच सबमिट केलेले आहे. त्यामुळे यावर्षी संमेलन घेतलं आणि जादूची कांडी फिरावी तशी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होईल अशी शक्यता, हे म्हणजे एक भावनिक आव्हान आहे. त्याचा याचा काही संबंध असं मला वाटत नाही. बरं, मुद्दा असा आहे की हे संमेलन जर घ्यायचं, दिल्लीच्या विषयी आमच्याही मनामध्ये आस्था आहे, आदर आहे, पण यावर्षीचा आग्रह दिल्ली करता का? नाशिक हे शहर असं आहे की ते संबंध मराठी माणसांना एकत्र आणून, मराठी वाचकांना, मराठी रसिकांना, जाणकारांना एकत्र आणून एक चांगलं महत्वाचं संमेलन तिथे घडू शकेल. आणि त्यामुळे यावर्षी हे संमेलन जर सर्वानुमते महामंडळाच्या सदस्यांमधून जर बहुमताने हे संमेलन जर नाशिकला दिले गेलं आहे तर त्या निमंत्रणाचा आपण आदर करावा आणि नाशिककरांना ही संधी दिली आहे याचं स्वागत करावं, या मताचं मी आहे. चोरडियाजी, माझा मगाचाच मुद्दा अजूनही कायम आहे की एक आत्ताच्या ती विशिष्ट परिस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी दिल्लीने आग्रह सोडावा का? नाही, मला विशिष्ट परिस्थिती ही फक्त दिल्लीमध्येच आहे असं नाही आहे, पूर्ण भारतामध्ये आहे. आणि ह्या परिस्थितीला प्रत्येक ठिकाणी आपण तोंड देतच आहोत. आणि 1 मईचा आमचा विचार होता की 1 मईला आम्ही महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दिल्लीमध्ये आम्ही संमेलन घेऊ म्हणून. तर त्या हिशोबाने तोपर्यंत परिस्थिती या सुधारण्याची सुद्धा आणि नाशिकमध्ये सुद्धा म्हणजे असं नाशिक आणि दिल्लीमध्ये कोविडच्या प्रश्नांना घेऊन आपण विचार करणं हे काही योग्य वाटत नाही मला. बरं, हेमंत टकलेजी, काय मार्ग याच्यातून एक ज्येष्ठ, या क्षेत्रातले ज्येष्ठ म्हणून सुद्धा आणि वरिष्ठांचा अधिकार असतो, तुम्ही या विषयाकडे कसं पाहता? काय मार्ग निघू शकतो असाच आग्रह कायम राहिला तर? टकलेजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हेमंत टकलेंपर्यंत बहुधा माझा आवाज पोहोचत नाही. हरकत नाहीये, मी जातो मुकुंद संगोराम यांच्याकडे. संगोरामजी, हा दरवेळचा वादच बाजूला व्हावा यासाठी प्रक्रियेतल्या सुधारणा तुम्ही कशा प्रकारे सुचवा? अगदी बरोबर तू म्हणतोस ते. नाशिक हे स्थळ काही चुकीचं आहे असं कोणीच म्हणणार नाही. दिल्ली हे स्थळही चुकीचं आहे असं कोणीच म्हणणार नाही. मुद्दा असा आहे की ज्या काही स्थळाची निवड करायची आहे ती योग्य पद्धतीनं विहित नमुन्यात करावी. हे करण्यात काय अडचण आहे?
मगाशी शोभणे म्हणाले की सर्व संस्था त्या बैठकीमध्ये औरंगाबादच्या सहभागी होत्या, मग त्या सहभागी संस्थांनी तिथं आरडाओरडा केला. त्या संस्थांना विश्वासात न घेता आपण निर्णय करूनच बैठक सुरुवात करणार असू तर त्या निर्णयाबद्दल विनाकारण संशयाचं वातावरण होतं. नाशिकमध्ये संमेलन करणं यात काहीच गैर नाही. नाशिकचं साहित्यिक मूल्य हा कधी चर्चेचा विषयच होऊ शकत नाही. बरं. मुद्दा संमेलन कुठं करायचं हे ठरवण्याची जी रीत आहे त्या रीतीबद्दलचा चर्चा आहे. बरं. आणि ही पद्धत साहित्य महामंडळानं दरवर्षी, मी पहिल्यांदा मगाशी जसं म्हटलं तसं संमेलन वाटल्यासारखी वाटण्यानं संमेलनाचं यश नाही ठरत. हो. नाशिकमध्ये संमेलन 100% यशस्वी होईल, वादच नाही. दिल्लीत पण होईल, पण दिल्लीला द्यायचं नाही आणि नाशिकला द्यायचं आहे तर याचं कॉन्सेन्सस ज्याला आपण म्हणतो समन्वयानं हा निर्णय करणं, हो. याबद्दलचा आग्रह कोणी का नाही धरू शकत, एवढाच त्यातला मुद्दा आहे. बरं, मी शेवट करायला खरं तर जाणार होतो संगोरामांकडे, पण टकलेंचा मधला फोन माझा कट झाला होता. मी त्यांच्याकडे परत एकदा जातो. टकलेजी, आता एखाद्या ज्येष्ठासारखा तुम्ही या दोन विविध प्रकारचे मतप्रवाह आहेत आपापल्या शहरासाठी आग्रही, तुम्ही त्यांना वडीलकीचा सल्ला काय द्याल? कशा प्रकारे मार्ग निघू शकतो? नाशिककर दिल्लीकरांची समजूत कशी काढणार? मुळामध्ये मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. ज्याचा उल्लेख संगोरामांनी किंवा बाकीच्या लोकांनी केला तो मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या संदर्भातला आहे. हो. गेली 10 वर्ष हा प्रयत्न चालू आहे आणि आता हा जो चेंडू आपण म्हणतो हा पंतप्रधान आणि त्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्याकडे गेलेला आहे. त्यांची संमती मिळणं फक्त आवश्यक आहे. त्यामुळे आता त्याच्यासाठी गेली 10 वर्ष जे प्रयत्न झालेत ते आता निश्चितच आपल्याला पुढच्या काळामध्ये बघायला मिळणार आहेत. बरं. हा एक मुद्दा झाला. दुसरा माझा मुद्दा असा आहे की जो मगाशी साहित्य महामंडळाबद्दलची जी भूमिका संगोरामांनी मांडली, हो. तसा हा आम्हाला तरी तसा अनुभव त्याचा नाही. कारण ज्या पद्धतीने नाशिक आणि दिल्ली हा वाद नाहीच आहे. आणि पवार साहेबांबद्दल मी आपल्याला मगाशीच सांगितलं, मला असं वाटतं की हे संमेलन या आर्थिक वर्षात घ्यायचं असेल बरं. तर ते नाशिकला घेणं जास्ती संयुक्तिक होईल आणि आम्ही सगळेजण दिल्लीच्या लोकांच्या बरोबर हो. पुढचं संमेलन पुढच्या आर्थिक वर्षात दिल्लीला घ्यावं यासाठी मनापासून आग्रही राहू. आणि त्यांनीही आम्हाला कार्यक्रमाच्या शेवटी टकलेची आपण सगळी आणि मंडळी दिल्लीकरांनी मग अगदी संगोरामांपासून, शोभणेंपासून, टकलेंपासून सगळी मंडळी, ही सगळी साहित्य क्षेत्रातली अशी मंडळी आहेत की ज्यांना साहित्य व्यवहारामध्ये थोडंसं वरचं स्थान आहे. आम्ही सगळे प्रेक्षक आहोत, श्रोते आहोत, वाचक आहोत. तुम्ही आमचे विश्वस्त म्हणून तिकडे सदस्य आहात, आमचं प्रतिनिधित्व तिकडे करत असता. त्यामुळे वाद होईल सुद्धा. वाद होणं हेच तर पहिल्यांदा लक्षण आहे की आपण विचारी आहोत, पण त्याच्यामध्ये संवादाच्या दिशेने जावं, विसंवाद होऊ नये. नाशिकच्या संमेलनाला नाशिकला ठरलं तर दिल्लीकरांनी यावं, दिल्लीमध्ये ठरलं तर नाशिककरांनी जरूर जावं. अन्यथा आपापली संमेलनं ही आपापल्या डबक्यातली फक्त मेळावे ठरतील, तसं होऊ नये. या शुभेच्छा, या कामना आणि संमेलनासाठी शुभेच्छा. आपण सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.